गुड मॉर्निंग. चला निघतोय आता आम्ही. आज पण डॉक्युमेंटरीचे काही बाईट्स घ्यायचे आहेत. जंगल ट्रेल आहे, बघू कसं काय सगळं होतंय. तुझा मित्र आलाय अंकुश आणि त्याने ही इसूझू घेतली आहे नवीन आम्हाला फिरण्यासाठी. आणि ही आमची ट्रॅव्हल कारच आहे. ही बघा तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये आमचं सगळं सामान बसतं. आणि ही कसं आहे ट्रेकिंगसाठी, म्हणजे जंगलचे जे काय रस्ते असतात वर खाली ओबड धोबड डोंगर रांगा माती पाणी सगळ्यात चालणारी आहे. आमची थार पण आहे, पण आता थार तर सध्या आणली नाही. सध्या इसूझूवरच काम चालू आहे. स्वप्नीलची इटिगा पण आहे. ह्यात सगळं आमचं सामान आहे. तर चला आता निघूया जरा नाश्ता करायला. नाश्ता करून आल्यानंतर मग भेटू पुन्हा. आज आम्ही पुन्हा या पाड्यावर आलो. त्यांच्या घरी लग्न आहे. मला असं वाटलं की आमच्याकडे कॅमेरा आहे. आता स्वप्नील त्यांचे फोटो काढतोय पाठीमागे. हे ती लोक आहेत आणि त्यांचंच लग्न आहे. की आपण कोणासाठी काही करू शकतो तर नेहमी करावं. आनंद म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे. आता आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही तुमचे फोटो काढतो आमच्या कॅमेऱ्यातून, तो कुठनं पे करून नाही मिळणार. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमी करत राहायच्या. याने काय होतं, आपण समोरच्यांना पण सुखी ठेवतो आणि आनंदी ठेवतो. आणि काय होतं का, त्याला काय पैसे लागत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी वाटेल की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो तर नक्की करा. त्यातनं मिळणारा जो आनंद आहे ना, तो खूप मोठा आहे. राणीने जांभळं आणली आहेत आमच्यासाठी. ही जांभळं वेगळीच लागतात, म्हणजे ह्यांची चव पण वेगळी आहे आणि ह्यांचा शेप पण वेगळा आहे. रान जांभळं आहेत ही, चांदोली फॉरेस्टमधली, एकदम सुपर. आता आम्ही इकडनं चाललो आहे कुठे, खडकपाडा ना, कुठे कासार खडक म्हणून जागा आहे. ती पण चांदोलीमध्ये येते का? ओके, ते कोयना अभयारण्य जे आहे त्याचा इको सेन्सिटिव्ह जो झोन आहे त्याच्यामध्ये आता आम्ही चाललो आहे. म्हणजे आता आम्ही चांदोलीतून तिकडे चाललो आहे, बरोबर ना? एवढं सामान घेऊन शूटला जावं. शॉर्ट फिल्म्स. आम्ही पुढे जातो. हा टॉवर जवळ जायचंय. ही घर आहे ती त्यांच्या भावकीची, ज्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा ते तिकडे राहतात. सो अजून 10 मिनिटं चालायचंय. आम्ही 60% आलेलो आहोत. आणि ह्या माणसाला टेन्शन आलंय आता. पाऊस आला. आता पाऊस पडायला लागलाय. आम्ही मामांच्या घरात आलोय नुकतं शूट संपवून. आणि मामांचं घर आहे हे. इथे आतमध्ये त्यांची म्हणजे गोठाच आहे आणि आतमध्ये सगळं त्यांची जनावर आहेत. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे, दुधावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. असं हे मामांचं घर आहे. हे बघा कशा मस्त चरतायत. हे छोटं नवीन आहे. मागे ह्या रूटने म्हणजे ह्या दरवाजातून बिबट्या आत आला. सगळ्या म्हशी मामांच्या जाग्या झाल्या आणि ह्या दरवाजाने तो बाहेर गेला. म्हणजे काय केलं नाही त्याने, पण त्याची एवढी हिंमत झालेली की तो इथपर्यंत आलेला. काही शॉर्ट्स घेतोय डॉक्युमेंटरीसाठी. ती आता आपल्याला सांगेल. ढगांचा आवाज बघा की आपण कुठे आहे आणि ती सगळं समजवल. मी तुम्हाला लँडस्केप तर दाखवतोय. हा सांग तिकडून आता कुठचं जंगल कुठचं आहे. मी ते फिंगर पॉइंट करेन, ते दिसलं पाहिजे ना तसं. सो हे जे आहे हा जंगली जयगड आहे. हा जंगली जयगड, ठीक आहे. त्यानंतर इकडे या साईडला
आणि हा जो वरती टॉप दिसतोय सगळा हा हा कोयना अभयारण्याचा वरचा प्रोटेक्टेड फॉरेस्टचा भाग आहे. ओके. कोर झोन हा कोर झोन आहे. हा. आणि आता हे जे उतरते सगळे रांगा आहेत हा ना, पर्वत रांगा, तर त्या सगळ्या ज्या कोकणात उतरतात ह्याला कुठेही बफर झोन नाहीये. ओके. हा सगळा इकोसेन्सिटिव्ह झोन आहे. ओके. आणि त्याच्या पलीकडे म्हणजे वरती प्रोटेक्टेड फॉरेस्टच्या पलीकडे तिकडे बफर झोन आहे 2-2 किलोमीटर तिकडे कोकणाच्या बाजूला नाही. त्यामुळे कोकणातली प्रायव्हेट लँड असल्यामुळे त्याला धोके जास्त आहेत. ओके. इथे नियम लागू होत नाहीत, बरेचसे शिथिल होतात. ओके. हे मामांचं घर आहे, सुंदर छान. त्या भिंतीवर लिहिलं आहे त्यांनी, नको शिकार. जंगल हे देवाने दिलेलं घर आहे. त्यांच्या घराला फ्रेम नाहीत, पण कुठच्याही भारी फ्रेम पेक्षा हे कमी नाही आहे, हे जे लिहिलंय त्यांनी. मामा आपले निवांत असतं काय मामा? हो. टेन्शन घ्यायचं आता कसला टेन्शन कसलं काय. धनगरवाडा आपल्याला दिसतोय इथे, ठीक आहे. तर असे कितीतरी धनगरवाडे आहेत जे सह्याद्रीच्या अशा छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये बसलेले आहेत. तर फायनली आम्ही टॉपला पोहोचलो. आता थोडा वेळ विश्रांती करणार आहे. सह्याद्रीतलं पाणी. आणि आम्ही आता आता आलो ना, ते आम्हाला ट्रेक करायचे म्हणे, तुम्ही रोपवेने बनवू शकता. हा बघा, हा रोपवे डायरेक्ट खाली खाली, इकडनं हा डायरेक्ट रोपवे जातो वरती. हा पूर्ण दिसतंय हे चांदोली अभयारण्य आहे. लाईट बघा, पाऊस नुकताच पडून गेलाय. मामा जेवायला काय करू नका मामी. या काळे आलो नको 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 जेव्हा पण खात होत्या मला खूप कामं बाहेर जायचं. तुम्हाला भेटायला आलो. आता परत मी येणार 1 वर्षानंतर. मला नाही माहित राणी कुठे. कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा इकोसेन्सिटिव्ह झोन. हा तर मी ते कशासाठी आलो? साप बघायला ना. कसले साप काय माहिती सरपटणार आहे. राणी नाव तर सांग. राणी एकदा नाव सांग. कसले साप? पीट वायपर, पीट वायपर आणि पिटबुल. बाकी बिनविषारी साप. पिटबुल पण असेल ना इकडे? नाही. नाही. ठीक आहे. तर आम्हाला रात्री किती वाजले होतं? 12:30 वाजले. आणि शेलार आम्हाला इकडे घेऊन आलाय 12:30 वाजता. पाणी नाही काय नाही. पुढे असं बोललो धबधबा आहे. कुठे कुठे धबधबा आहे? काय नाही, मागे आवाज ही आम्हाला दाखवणार आहे. साप बघायला चाललोय. मला दाखवत नाही, दाखव रे. लाईट चालू आहे. राणी आणि सदाब बरोबर नाईट सफारीला. सफारी काय, जंगल फिरायला आलो रात्री. सदाफ शोधतोय. आता आम्हाला अस्वलाचं खरडवलेली जमीन दिसली, म्हणजे अस्वल एक तासापूर्वी येऊन गेला असेल. लास्ट म्हणून प्लॅन चेंज. आम्हाला सकाळी काळकाई नावाच्या फॉरेस्टमध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही निघालो आता. ॲक्च्युली रिस्कच आहे चांदोलीमधून रात्री असं बाहेर पडणं. रात्रीचा 1:30 वाजलाय.